संभाजीनगर येथून 800 यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दाखवला हिरवा झेंडा। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रविवारी छत्रपती संभाजीनगर येथून 800 ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रविवारी रवाना झाली। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर या यात्रेकरूंना निरोप देण्यात आला। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ केली। यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे, सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे यावेळी उपस्थित होते। आज जय श्रीराम जय जय श्रीरामच्या जयघोषात 800 ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले। तीर्थयात्रा ही ज्येष्ठ नागरिकांना आनंद देणारी बाब आहे। शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दात राज्याचे अल्पसंख्याक औकाफ पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी सकाळी अयोध्येकडे रवाना झालेल्या तीर्थयात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या। पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातून ही पहिली भाविकांची रेल्वे अयोध्येसाठी रवाना होते आहे। श्रीरामाचे दर्शन घेण्याची ही संधी या यात्रेमुळे आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठांना मिळते आहे। ज्येष्ठांना आनंद देणारी ही योजना आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकरी, शेतमजूर व सर्वधर्मीय नागरिकांना होत आहे। राज्य शासनाचा हा क्रांतिकारी निर्णय आहे। छत्रपती संभाजीनगर ते प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांना रेल्वेत सर्व सोयी देण्यात आल्या आहेत, असे सांगून त्यांनी यात्रेकरूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। भगव्या पताका, फेटे, टोप्या, उपरणे परिधान केलेल्या प्रवाशांचे फुलांची उधळण व झेंडूच्या फुलांचे हार घालून रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले। अयोध्येला जाणारी विशेष रेल्वे फुलांच्या माळा आणि फुगे बांधून सजविण्यात आली होती। रेल्वे स्थानकावर आगमन होताच केलेले स्वागत पाहून ज्येष्ठ नागरिक भारावून गेले। अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच अयोध्येला जात असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला। तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषध, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत। ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.